नमस्कार. महाचर्चेमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या आपला महाचर्चेचा विषय आहे कृषी, पर्यटन आणि ग्रामविकास. आणि या संदर्भात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत चंद्रशेखर भडसावळे, जे ज्येष्ठ कृषी पर्यटन तज्ज्ञ आहेत आणि नेरळला सगुणा बाग नावाचा उपक्रम करतात. आणि मनोज हाडावळे जे आहेत तेही सहभागी होत आहेत आणि अध्यक्ष ज्युनियर पर्यटन विकास संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या दोघांबरोबर चर्चा करण्यापूर्वी या संदर्भातली प्रथमतः आपण एक ध्वनी चित्रफित पाहूया. भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण शेतकऱ्यांची आणि शेतीची सद्यस्थिती पाहता हा अभिमान गळून पडतो. हरित क्रांतीच्या नावाखाली रासायनिक खतं आणि कीटनाशकांचा भडीमार सुरू झाला. नगदी पिकं आणि भरघोस उत्पन्नाच्या नादात रसायनं वापरून वापरून नापिकी झाली आणि आज शेतकरी आत्महत्येचं पातक कृषी प्रधान देशाने ओढावून घेतलंय. पण अशा परिस्थितीतही आजचा तरुण शेतीत नवनवे प्रयोग करून कृषी प्रधान भारत हा अभिमान खाली पडू देत नाहीये. बहुपिक पद्धती वापरून बागायती पिकांची लागवड करून त्यात पर्यटन केंद्र तयार करण्याची अनोखी संकल्पना उत्तमरित्या राबवली जाते. शेतीला जोड म्हणून शेतावरच्या मोकळ्या आणि निरोगी हवेच्या शोधात येणाऱ्या शहरी मंडळींसाठी निवाऱ्याची आणि निसर्गाशी एकरूप होण्याची व्यवस्था या निमित्ताने होते आणि त्यातून भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतंय ही आनंददायी बाब आहे. पर्यटन हा उत्तम व्यवसाय आहे. शेतीला पर्यटनाची जोड देऊन शेती उद्योगावरचं मळभ दूर करणं गरजेचं आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामविकास साधण्याच्या अनोख्या संकल्पनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यासाठीच आजची ही महाचर्चा. नमस्कार. महाचर्चेमध्ये स्वागत. कृषी पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण ग्रामीण विकासाचा चेहरा बदलू शकतो, ही महत्वाची भूमिका आहे. शेखर भडसावळे, मी आपल्याकडे येतो. ज्या 89 साली आपण हा प्रयोग सुरू केला, आपण अमेरिकेमध्ये होतात, उत्तम नोकरी करत होतात, ते सोडून हा नवीन प्रयोगशील पद्धतीने शेतकरीवाला इथे आलात. आजही आपण शेतकरी म्हणताय. काय वाटतं तुम्हाला मागे वळून पाहताना? असं आहे की हे जेव्हा 87 ते 89च्या दरम्यान कृषी पर्यटन केंद्र सुरू झालं, त्याच्याही अगोदर म्हणजे 76 साली मी अमेरिकेतनं परत आलो. आणि अमेरिकेतनं जेव्हा परत आलो तेव्हा असं लक्षात आलं की शेतकऱ्याला प्रतिष्ठा नाही आणि त्यामुळे सक्षम तरुण शेतीकडे येत नाही. सक्षम तरुण शेतीमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आल्याशिवाय या देशामध्ये सुराज्य, अत्यंत सौंदर्य आणि अत्यंत प्रगत असा देश आपल्याला बघायला मिळणार नाही. तेव्हा कृषी पर्यटनाची आमची सुरुवात झाली 87च्या दरम्यान. 89च्या दरम्यान त्याला चांगलं रूप आलं आणि ह्याच्या पुढे कृषी पर्यटनामुळे आज हे सगुणा बाग किंवा भडसावळे कुटुंब अत्यंत अभिमानाने आम्ही जगतो आहोत. मनोज, तू तर तरुणच आहेस, एक चांगली नोकरी होती ती सोडून या व्यवसायामध्ये आलास. त्याला व्यवसाय नाही म्हणता येणार, एक प्रयोग नवीन पद्धतीचा करायला सुरुवात केलीस. काय वाटतं मागे वळून पाहताना तुला याकरता तो धाडसी निर्णय योग्य होता का? खरं सांगायचं तर माझी पर्यटन मुळात आवड आहे आणि त्याच्यानंतर माझा व्यवसाय. जन्म शेतकरी कुटुंबातील, शिक्षण MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर स्टेट बँकेत कृषी अधिकारी म्हणून नोकरी करत असताना असा एक अनुभव येत होता की वर्ध्याला सेवाग्रामला आश्रम असताना खूप सारे परदेशी पर्यटक भारत भेटीवर यायचे. आणि का भारत बघायला येतात तर ते म्हणायचे आम्हाला तुमची संस्कृती बघायची आहे. संस्कृती साहजिकच गावखेड्यातच आहे आणि मग त्यांच्यासाठी आपण असं काहीसं करावं हे एक डोक्यात होतंच. त्यासोबत माझा तालुका जुन्नरमध्ये शेती आणि शेती आधारित अर्थव्यवस्था, पण त्याच्यासोबतच एक पर्यटनाचं खूप सारं पोटेन्शियल जुन्नरमध्ये आहे. आणि सर्वांचा सर्वांगीण विचार करता कृषी पर्यटन आधारित एक पर्यटन मॉडेल आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलं की जे आज एक शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून समोर येत आहे. नोकरी सोडल्यानंतर आज 5 वर्ष होत आहेत. या कामात मला खूप सारा आनंद आणि समाधान मिळतंय, खूप सारे मित्र मिळत आहेत आणि एक शाश्वत विकासाचा मार्ग या निमित्ताने मला सापडला आहे. भडसावळे साहेब, एक सूत्र सापडल्याचं वाटतं की कृषी पर्यटनाच्या माध्यमातून तुम्ही जो त्यावेळेस निर्णय घेतला होता, आज इतके वर्षानंतर तो निर्णय योग्य होता असं वाटतं का? आणि याला भरघोस पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय का? ग्रामीण विकासाचा चेहरा बदलतोय का? अगदी निश्चित. असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं कृषी पर्यटन केंद्रांनी सगुणा बागेमध्ये काय मिळवलं तर आमची जी पुढची पिढी आहे, माझा मुलगा जो स्वित्झर्लंडमध्ये शिकला आणि स्वित्झर्लंडमधून तो परत आला आणि आता शेतावर आहे, तेव्हा माझं जे एक मूळ तत्व किंवा एक मूळ विचार जो मी मांडतोय
की सक्षम तरुणाई ग्रामीण भागाकडे वळायला पाहिजे हो. आणि ती वळायची असेल तर कृषी पर्यटनासारखं त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारं, मित्र मिळवून देणारं अंगण नाही. आणि हे यशस्वी झालंय, हे सगुणाबागेमध्ये अगदी 100% सिद्ध झालेलं आहे. हो हो हो. मनोज, पण या व्यवसायात आल्यानंतर साधारणतः सुरू करताना काही अडचणी या कृषी पर्यटनात मोठ्या प्रमाणात आल्या असतील. स्थानिक पातळीवर तिथला वैश्विक विकास करताना, शाश्वत विकास करताना त्या प्रामुख्याने अडचणी काय होत्या? अडचणी म्हणाल तर काही गोष्टी सुरुवातीला होत्या, जसं की माझी घरची जमीन शेतजमीन होती. आम्हाला त्या ठिकाणी तिचा चांगल्या प्रकारे वापर करायचा होता, म्हणून एका बरड जमिनीच्या शोधात आम्ही होतो आणि राजुरी गावी आम्हाला ती जमीन मिळाली. मग त्या ठिकाणी आम्ही स्थानिक कल्चरचं रिफ्लेक्शन म्हणून, प्रतिबिंब म्हणून त्या ठिकाणी आम्ही उसाच्या पाचटापासून रूम तयार केल्या. मग ते करत असताना की ठीकठाक पर्यटक येणार कसे, मग त्यांना आणण्यासाठी काय काय उपाययोजना करायची, कारण जुन्नरचं पर्यटन वैभव सगळं पश्चिम पट्ट्यात होतं आणि आपलं पर्यटन केंद्र हे पूर्व पट्ट्यात असल्यामुळे सुरुवातीला लोकांना त्या ठिकाणी कसं आकर्षित करायचं, आणि म्हणून आम्ही मग महाराष्ट्रातील पहिला द्राक्ष महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केला आणि त्याला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला. आम्ही खूप सारे डिसिप्लिन त्या ठिकाणी ठेवले होते. आम्ही त्या ठिकाणी मांसाहार, दारू सेवन किंवा धूम्रपान पूर्णपणे निषिद्ध केलं होतं. त्यातूनही मग ब्रँडिंग होण्यासाठी वेळ गेला आणि तरी आम्ही कुठल्याही प्रकारे कॉम्प्रोमाइज न करता त्या कृषी पर्यटनाचा एक दर्जा उंचावर ठेवला आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे मार्केटिंग होऊन एक शाश्वत विकासाचा मार्ग म्हणून पराशर कृषी पर्यटन केंद्र समोर आलं. 90च्या दशकानंतर शेखरजी खऱ्या अर्थाने जी क्रांती झाली, आता या मागच्या एका दशकामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आता कृषी पर्यटनाकडे वळायला लागलेत. तुमचा अनुभव काय? अशा पद्धतीने या पर्यटनाला वृद्धिंगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे का? निश्चित मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे, कारण गरज दोन्ही ठिकाणी आहे. गरज शहरामधल्या लोकांची पण आहे की त्यांना अशा काहीतरी ठिकाणी जाणं अत्यंत आवश्यक आहे. हो. आज असं कुठेही शहरामध्ये ठिकाण राहिलं नाही की त्यांना त्यांचे कुटुंबियांना घेऊन मोकळेपणाने एका मोकळ्या वातावरणामध्ये जाऊन आनंद घेता येईल, निसर्गाचा, अन्न निर्मितीचा, आणि ह्या सगळा आनंद घेता येईल अशी जागा नाही. आणि ग्रामीण भागामध्ये ती मोठी गरज आहे की तिथे त्यांना प्रतिष्ठा देऊ शकेल, तिथे त्यांचे मित्र बनू शकतील, असं शहरी बांधव त्यांच्याकडे येणं ही मोठी गरज आहे. तेव्हा आता जी छोटी छोटी उदाहरणं आहेत, सगुणा बाग आहे किंवा पराशर, पण थोडंसं मी तुम्हाला सांगतो, याचा कृषी पर्यटन म्हणजे लोक आता रिसॉर्टकडे परत वळायला लागलेत. मोठी लोक आहेत ते मोठे मोठे रिसॉर्ट्स फार्म त्या ठिकाणी बांधतात, कृषी पर्यटन म्हणतात. तर हे योग्य पद्धतीने चाललंय का? नाही. रिसॉर्ट संस्कृती ही भारतीय संस्कृती नाही. अर्थात रिसॉर्ट बंद व्हावेत असं काही मी म्हणणार नाही, परंतु जर चांगल्या प्रमाणामध्ये कृषी पर्यटन केंद्र निर्माण झाली आणि कृषी पर्यटन निर्माण करण्यासाठी हे जसे पराशर कृषी केंद्र आहे किंवा आमचं चंदन भडसावळे आहे, ह्या नव्या पिढीला जर का त्याच्यामध्ये प्रोत्साहन मिळालं तर ते हे कृषी पर्यटन संस्कृती जी खरी भारतीय संस्कृती आहे, जी खरी कृषी संस्कृती या देशाची आहे, ही पुढे जाईल. हा मनोज, पण असं म्हटलं कृषी पर्यटन म्हणजे फक्त त्यातनं व्यवसाय निर्माण होणं, त्याबरोबर तिथला जो शेतकरी आहे त्याला त्याचं महत्त्व पटलं पाहिजे, त्यांनी सेंद्रिय शेतीचे प्रयोग केले पाहिजेत, बाकी सगळ्या पद्धतीने कृषी क्षेत्रात ते वृद्धिंगत व्हायला पाहिजे. असं काही होतंय का? पण त्याला 2 कांगोरे आहेत. सांगायचं झालं तर आपल्या एकाच भौगोलिक तुकड्यामध्ये इंडिया आणि भारत हे 2 देश राहत असतात. इंडियातील लोकांना भारतात डोकून बघण्याची उत्सुकता असते आणि भारतीय लोकांना इंडियात डोकून बघायचं असतं. भारतीय लोकांकडून इंडियातील लोकांचा सोर्स ऑफ फूड म्हणजे अन्नधान्य पुरवठा होत असतो आणि ते जेव्हा गावी येतात, आल्यानंतर शेतावरती फेरफटका करत असताना आपण जे 2 वेळचं खातो हे किती मेहनतीतून बनतंय, दूध किती मेहनतीतून तयार होते, हे ज्यावेळेस लहान मुलांना आणि मोठ्या माणसांनाही कळतं, त्यावेळेस मात्र कुठेतरी त्या अन्नदात्याविषयी, त्या शेतजमिनीविषयी आणि त्या अन्नाविषयी एक आदरभाव निर्माण होतो आणि कुठेतरी ती संवेदनशीलता जपली जाते. आज आपण म्हणतो तांत्रिक हरित क्रांती झाली, पण आता भडसावळे काका सांगतायत तसं आता सामाजिक हरित क्रांतीची गरज आहे. शेतकऱ्याला एक प्रतिष्ठित घटक म्हणून स्वीकारण्याची गरज आहे आणि ते मला वाटतं या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून अगदी सहजगत्या होऊ शकतं. शेखरजी, मुळामध्ये हा मुद्दा होता की नोकरी लागली की 30 दिवसानंतर पगार मिळतो आणि इथे मात्र बराच काळ वाट पाहावी लागते. तुमचा अनुभव काय? कृषी पर्यटन सुरुवात करताना वाट बघावी लागेल, पण एकदा का कृषी पर्यटन सुरुवात झाली की हे शेतीमध्ये जे आंतरपीक आहे अशा प्रकारचं आंतरपीक आहे. पण तिथे असं आहे, गमतीने सांगावंसं वाटतं की सकाळी पाहुणा येतो, त्याला खत पाणी आपण विचारांचं घालायचं, संध्याकाळी आपल्याला हातावर रोकडा देऊन जातो. क्या बात. तेव्हा
अशा प्रकारे हे जे कृषीचं जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन हे अत्यंत चांगली अशी प्रवृत्ती आहे की जी सक्षम तरुणाला आर्थिक सहाय्य पण करते आणि मित्र पण जोडून देते. अच्छा, आपल्याबरोबर या संदर्भात चर्चा करण्याकरता तापोळा इको टुरिझमचे महाबळेश्वरहून आपल्याबरोबर आहेत गणेश उतेकरजी, दूरध्वनीवरनं आहेत. गणेश उतेकरजी, आपलं या महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. या महाचर्चेमध्ये हा जो विषय आहे तुमचा वैयक्तिक इको टुरिझम बद्दलचा त्या ठिकाणचा अनुभव काय? नमस्कार. नमस्कार. मी गणेश उतेकर, चेअरमन तापोला ॲग्रो टुरिझम प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. मला खूप आनंद होतो ही सगळी चर्चा ऐकत असताना. सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. खऱ्या अर्थानं कृषी पर्यटन ही आर्थिक उन्नती देणारा, देशाला खूप जागृत करणारा असं हा व्यवसाय म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतावर, शेतकऱ्याच्या बांधावर शहरातल्या पर्यटकाला घेऊन जाणं आणि महात्मा गांधीजींनी दिलेला जो संदेश आहे खेड्याकडे चला, तो संदेश या रूपाने आपल्याला बघायला मिळतो. शहरातल्या अनेक पर्यटकांना तुमचा उतेकरजी, तुमचा तिथला अनुभव सांगा. नोकरीच्या मागे न लागता तुम्ही जे सुरू केलेत ना, हो. तुमचा अनुभव सांगा. आपल्याकडे वेळ फार मर्यादित असतो. अच्छा, माझा असा अनुभव आहे की आम्ही महाबळेश्वर तालुक्यातले 22 वर्ष ते 32 वर्ष वयोगटातले आम्ही युवक एकत्र आलो आणि नोकरीच्या मागे न लागता केवळ आमची पारंपरिक शेती डेव्हलप करून आम्ही त्या पडीक जागेमध्ये तंबू निवासाची पर्यटन व्यवस्था केलेली आहे. त्याला नाबार्डचं कर्ज मिळालेलं आहे आणि हा महाराष्ट्रातला इव्हन देशातला पहिला प्रयोग असावा की ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट कृषी पर्यटनासाठी नाबार्डचं कर्ज मिळालेलं आहे. गणेशजी, तुम्हाला साधारणतः किती वर्षापासून हा व्यवसाय सुरू केलात आणि याचं आता वार्षिक उत्पन्न किती आहे? किती लोकांना रोजगार मिळाला? 2012 साली, 1 जुलै 2012 साली हा प्रकल्प आपण सुरू केला. 3 वर्ष आता या प्रकल्पाला पूर्ण होत आहेत आणि या प्रकल्पामध्ये आम्ही जे काही 12 शेतकरी आहोत, आम्ही एकत्र सामूहिक शेती केल्यासारखा प्रयोग करतोय. आम्हाला प्रत्येकाला पुरेसं मानधन आणि पुरेसा नफा या व्यवसायातून होतोय. अंदाजे वार्षिक टर्नओव्हर आहे 30 ते 35 लाख रुपये. गणेशजी, इतर लोकांना यातनं प्रेरणा मिळाली का? इतर शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात का? नवीन प्रयोग करतायत का? नक्कीच. या महाबळेश्वर तालुक्यामध्ये तरी आम्ही हा प्रकल्प सुरू केल्यानंतर नवीन 10 कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि मी आता सध्या महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जातोय आणि त्यांना मी ती सेवा देतोय. नाही, हा प्रोजेक्ट जेव्हा सुरू केला तुम्ही कृषी पर्यटनाचा, तुम्हाला प्रेरणा नक्की कशापासून मिळाली? नोकरी मुख्य म्हणजे याच्यामध्ये एक भाग आहे की आमच्या महाबळेश्वरमध्ये खूप सारे पर्यटक येत असतात, पण हे मात्र पर्यटक 1 तासाचं मनोरंजन करून परत जातात आणि मग 1 तासाच्या मध्ये जी काही करन्सी निर्माण होते ती पाहिल्यानंतर मी विचार केला की आपण इथं जर आणखी या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था केली तर इथली शेती पण डेव्हलप होऊ शकते, इथल्या लोकांना रोजगार मिळू शकतो आणि मग ही प्रेरणा घेऊन मी हा व्यवसाय सुरू केला आणि आज महाराष्ट्रामध्ये परवा 19 नोव्हेंबरला जागतिक आर्थिक शिखर परिषदेमध्ये या कंपनीला सन्मानित केलं गेलं वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे. तर ही खऱ्या अर्थानं पर्यटनाची पोच पावते, कृषी पर्यटनाची पोच पावते असं मी म्हणतो. तुमच्या या नवीन प्रयोगामुळे तिथले स्थानिक जे तरुण आहेत ते प्रेरित होत का? तरुण प्रामुख्याने त्यामध्ये येतात का? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट इथे झालंय? मुख्य विषय हाच आहे माझा या प्रकल्पाचा की याच्यामध्ये 22 ते 35 वयोगटातील शेतकरी हे या शेतीकडे आले आणि परिणामी शेती डेव्हलप झाली. म्हणजे त्याच्या आजूबाजूला स्ट्रॉबेरीची शेती करणारे तरुण या फील्डमध्ये आले, शेतीशी आधारित उद्योग करणारे तरुण या फील्डमध्ये आले आणि बहुतांश गावामध्ये सिनियर सिटीजन आपल्याला बघायला मिळतात. पण आता गावांमधली परिस्थिती बदलायला सुरुवात झाली आणि तरुण शहराकडून गावाकडे शेती करण्यासाठी यायला सुरुवात झाली. किती लोकांना यातनं रोजगार मिळतोय? जे अवलंबून असणारे इतर माणसांना किती रोजगार मिळतोय? 22 कुटुंबांना याच्यातून थेट रोजगार मिळतोय एका केंद्राकडून. असे जर आमच्या 10 केंद्रांचा जर विचार केला तर या विभागामध्ये साधारणतः 50 ते 60 कुटुंब ही आता याच्यातून अर्थार्जन करत आहेत. गणेश उतेकरजी, खरंच या महाचर्चेच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे. महाराष्ट्रात सगळे हे कार्यक्रम पाहत आहेत, या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यापासून मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि आपल्याला शुभेच्छाही धन्यवाद. शेखरजी, हे जे तरुण सगळे येत आहेत, आता तुमचं तर मुंबईच्या जवळ नेरळला आहे, पण जुन्नर सारख्या ठिकाणी मनोज तिथे काम करतोय, तर तरुण यात मोठ्या संख्येने येण्यासंदर्भातली भूमिका काय घेणं आवश्यक आहे? असं आहे की शेती आणि कृषी पर्यटन याच्यामध्ये जागतिक अनुभव असा आहे की कोणत्याही छोट्याशा म्हणजे मध्यम शहरापासून शेतकरी 2 तासाच्या अंतरावर जर असेल तर तिथपर्यंत लोक जाऊन पोहोचतात आणि कृषी पर्यटन ही संकल्पनाच इतकी सर्वसमावेशक आहे
इतकी महत्वाची आहे, अन्नाशी आपल्या स्वतःच्या पोटाशी त्याचा निगडीत अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे पर्यटक म्हणजे शहरी बांधव हे शेतकऱ्याला शोधत तिथपर्यंत जाणारच आहेत. आज ना उद्या तिथपर्यंत ते पोहोचणारच आहेत. तेव्हा अशा सगळ्या तरुणांनी आपापल्या शेतावर जाऊन आपली शेती सुंदर करावी आणि अनोळखी पाहुण्याची मनापासून सेवा करण्याची इच्छा ठेवावी. म्हणून या बाबतीत स्थानिक कृषी अधिकारी असतात, शासन आहे, त्यांचा समन्वय, त्यांचा त्या ठिकाणी सहभाग, त्यांची मदत मिळते का? मदत विविध पातळीवरती होत असते. शासनाचे सुद्धा काही आपण म्हणतो की एका लिमिट पर्यंत ते पण काम करत असतात. पण जेव्हा लोकसहभागातून माझा विश्वास त्या गोष्टीवर जास्त आहे की शासन आपल्याला मदत करेल, तोपर्यंत विषय जाईल त्यावेळेस जाईल. पण तोपर्यंत आपण हातावर हात धरून बसण्यापेक्षा प्रोएक्टिव्हली आपण काहीतरी करावं, जेणेकरून ते शासनाला नोंद घ्यावी लागेल आणि स्वतःहून त्या ठिकाणी काहीतरी शाश्वत अशी पॉलिसी बनवावी लागेल. हा आपला त्याच्यातला प्रयत्न आहे. मनोज म्हणतो ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शासनावर अवलंबून राहून चालणार नाही, तर आपण स्वतःहून काहीतरी पुढे आलं पाहिजे, तर शासन मदत करेल. या बाबतीत आपल्याबरोबर या ठिकाणचे राज्यमंत्री कृषी आणि पर्यटन प्राध्यापक राम शिंदे यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करूया. ते आपल्याला काय म्हणतायत हे आपण प्रथम पाहूया. कृषी पर्यटनाचे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदे देखील या माध्यमातून होऊ शकतात. शहरातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांना ग्रामीण भाग, त्यातील लोकजीवन आणि शेती पाहिलेली नाही. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण जीवन, ग्रामीण शेती, शेतकरी शेती व्यवस्था इत्यादी स्वरूपाची आकलन आणि माहिती होण्याच्या संदर्भामध्ये कृषी पर्यटनाच्या धोरणाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये फायदा होऊ शकतो. आणि म्हणून कृषी पर्यटनामुळे शहरी भागातील नागरिकांना ग्रामीण भागात जाऊन तेथील जीवनमान, निसर्ग सौंदर्य, शुद्ध हवा या गोष्टीचा लाभ घेता येईल. कृषी पर्यटन केंद्र निर्माण झाल्याने मूलभूत सुविधांची उभारणी करावी लागेल. त्यामुळे आपोआपच ग्रामीण भागात मूलभूत सुविधांची निर्मिती देखील होऊ शकते. पर्यटकांना आवश्यक असलेली गोष्टी ते थेट शेतकऱ्याकडून खरेदी करू शकतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला उचित प्राप्त भाव मिळू शकते. मध्यस्थानाची मक्तेदारी यामधून कमी होईल. तसेच शेतकऱ्यांच्या मालासाठी बाजारपेठ निर्माण होईल. शेती व्यवसायाबरोबर शेतीपूरक उद्योग जसे दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेतीमाल प्रक्रिया या व्यवसायाची वृद्धी होईल आणि ग्रामीण भागातील लोककलांना चालना मिळेल. पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बळकटीकरण या माध्यमातून होईल. प्राध्यापक राम शिंदे जे म्हणाले ती खरी गोष्ट आहे की पर्यटन राज्यमंत्री म्हणून त्यांनी जी भूमिका मांडली, शेखरजी, पुढच्या भविष्यामध्ये ही स्वयंपूर्ण खेडी म्हणजे जी स्मार्ट विलेजेस आहेत ती होणं आवश्यक आहे. जसं स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट विलेज होण्याकरता तिथला शेतकरी सक्षम होण्याकरता काय भूमिकेने काम करणं आवश्यक आहे? भूमिका अशी आहे की तिथे ते काम करण्यासाठी एकदा का सुशिक्षित आणि सक्षम असा तरुण आला की या सगळ्याला आपोआपच मदत होणार आहे. आणि मंत्री महोदयांनी जे सांगितलं की ग्रामीण भागामधला शेतकरी, त्याचा माल, त्याची विक्री हे सगळं त्याला सन्मानाने त्याला करता आलं तर तो हिरिरीने त्याच्यामध्ये पडेल. खरी गोष्ट. आणि अशा हिरिरीने त्या लोकांनी तिथे यावं, शहरी बांधवांनी येऊन त्यांना सगळ्या ह्या गोष्टी मिळाव्यात, चांगल्या वस्तू मिळाव्यात, चांगल्या किमतीला मिळाव्यात आणि शेतकऱ्याला सुद्धा त्याला त्याच्या वस्तूला चांगला भाव मिळावा आणि तो सन्मानाने मिळावा. मनोज, तरुण म्हणून काम करत असताना नवीन कशी भूमिका, एक पॉलिसी शासनाने करावी? कारण आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण विभागाला समृद्ध करण्यासंदर्भात भूमिका घेतली. शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल? असं आहे की आजकाल शहरात सगळ्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत. गावातील तरुणांनी शहराकडे स्थलांतरित होण्यापेक्षा गावाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा योग्य प्रकारे वापर करून आपल्यासाठी रोजगार निर्माण केला पाहिजे आणि त्यामध्ये कृषी पर्यटन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. एवढ्या संधी आणि पोटेन्शियल कृषी पर्यटन संकल्पनेमध्ये आहेत. हे सर्व करत असताना कुणी एकट्या दुकट्याने करण्यापेक्षा थोडं संघटित होऊन गाव पातळीवर, तालुका पातळीवर संघटित होऊन आपल्या जुन्नर पर्यटन मॉडेलच्या धर्तीवर आपली स्थानिक मॉडेल तयार करून जर काही काम केलं आणि दूरदृष्टी ठेवून काम केलं तर मला वाटतं की खूप चांगल्या प्रकारे काम पुढे जाईल आणि रोजगारासाठी वन करावी लागणार. मनोज म्हणतो ते बरोबर आहे. शेखरजी, मला तुम्ही सांगा, तुम्ही मोठा अनुभव आहे, बेरोजगारांची संख्या जर कमी करायची असेल तर हाच कृषी पर्यटनासारखा महत्त्वाचा मुद्दा आपण लावून धरला पाहिजे.
शासनाने मदत केली पाहिजे. कोकणासारखा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारा निसर्ग समृद्ध किनारा आणि एकूणच असलेली परिस्थिती, या सगळ्या दृष्टीने काय पाऊल टाकलं पाहिजे की जेणेकरून हा महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने सुजलाम सुफलाम होईल? मला असं वाटतं की हे आज जे मंत्री महोदयांनी जे सांगितलं की कृषी पर्यटनाविषयी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये त्याचं महत्त्व सांगितलं. माझ्या आयुष्यात तरी मी हे पहिल्यांदाच ऐकलं की असं मंत्री महोदय ह्याविषयी काहीतरी सांगतायत. हो, तेव्हा आपल्याला जर का म्हणजे माझी अगदी पक्की खात्री आहे की आतापर्यंत आपण ऐकलं की कोकणचा कॅलिफोर्निया करायचा, परंतु कॅलिफोर्नियाच्या लोकांना असं वाटावं की आपण कोकणासारखं काहीतरी करावं, इतकी ह्याच्यामध्ये शक्ती आहे. आणि आताच्या सरकारने जर याच्यासाठी स्पष्ट अशी कृषी पर्यटनाची पॉलिसी तयार केली आणि कृषी पर्यटन हा शेतीला जोडधंदा अशा प्रकारचं जर त्यांनी त्याचं मॉडेल तयार केलं तर मला असं वाटतं हा देश 5 स्टार देश होऊ शकतो. क्या बात आहे, क्या आपला देश खरंच 5 स्टार देश होऊ शकतो. 5 स्टार याचा अर्थ अत्यंत सुजलाम सुफलाम अशा पद्धतीने हा देश उभा राहू शकतो. तो खरा शाश्वत विकास असेल. आपल्याला शाश्वत विकास पाहायचा असेल तर आज आपल्याकडे शेखर भडसावळे जे आहेत ते नेरळ, रायगड जिल्ह्यामध्ये नेरळ आहे जे मुंबईपासून जवळ आहे, तिथे सगुणा बाग नावाचा उपक्रम करतात. हजारो पर्यटक त्या ठिकाणी जातात. काय क्रांती केली आपण जाऊन पाहू शकता. मनोज हडवळे हे आहेत, हे जुन्नर तालुक्यामध्ये वेगळा प्रयत्न करतात. या दोघांनी नोकरी सोडली होती. शेखर भडसावळे नोकरी 1976ला त्या ठिकाणी अमेरिकेतून या ठिकाणी काम केलं आणि मनोजनी तर स्टेट बँकेमधली नोकरी सोडून काम केलं. हे सगळं काम आपल्याला प्रत्यक्ष जाऊन पाहायला लागेल. आणि आपण जर का ह्या चंद्रशेखर भडसावळे आणि या मनोजचं काम जर जाऊन पाहिलं तरच आपल्या लक्षात येईल की भविष्यामधला सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण हरित क्रांतीच्या माध्यमातून उभा करू शकू. आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देताना या दोघांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुन्हा भेटूया महाचर्चेमध्ये एका नवीन विषयासह वेगळ्या विचारांचं व्यासपीठ घेऊन. मनपूर्वक शुभेच्छा.